रात्र काळीकुट्ट होती. पिंपळाखाली कुजबूज ऐकू आली. वादळातून थंड सावल्या सरकत होत्या. मोकळ्या रस्त्यावर दिवे थरथरत होते. धुक्यातून अजब आकृती दिसत होती. मी त्या दिशेने पाऊल टाकलं. चिखलाखाली काहीतरी हलताना जाणवलं. जमिनीवर ताजी राख सांडलेली होती. राखेखाली पावलांचे ठसे उमटले. ठसे थेट जंगलाकडे नेत होते. जंगलात पानं निःशब्द थरथरली. वाऱ्यात ओला मोगरा दरवळला. माझ्या श्वासात भेसूर थंडी शिरली. अचानक पायाजवळ हळू आवाज झाला. जणू कुणीतरी जमिनीतून हसलं. मी मागे वळून पाहिलं. दूरवर कंदिलासारखा प्रकाश हलला. प्रकाशाबरोबर सावली वाढत गेली. सावलीत एक पांढरा आकार दाटला. त्या आकाराच्या डोळ्यात पाणी. मात्र ते पाणी काळसर दिसत होतं. ती माझ्याकडे हळूहळू येत होती. चालत नव्हती, तर तरंगत होती. तिने माझ्या पाठीमागनं कुजबूज उच्चारली, "परत आलास का माझ्याकडे?" मी हादरलो आणि पुढे सरकलो. मागचा रस्ता अचानक बदलला. जंगल दाट काळोखाने भरलं. पानांच्या आडून थंड हात आले. हातांनी माझा खांदा धरला. कोरड्या बोटांत प्रचंड थरथर होती. आवाज पुन्हा कानात घुमला, "उशीर झालाय, पण ये आत." पुढे लालसर माती चमकली. मातीवर वर्तुळासारखी खूण दिसली. त्या वर्तुळात राख पेटली. राखेत माझं नाव लिहिलं. अक्षरं माझ्या डोळ्यांसमोर थरथरली. मी पळण्यासाठी वळलो मागे. पण जंगल आता हलत होतं. झाडांच्या फांद्या वाकून झुकल्या, जणू माझ्यावर पहारा देत होतं. आणि कुजबूज वाढत गेली. आमचं वचन अधुरं राहिलंय आज. पिंपळावरून पांढरा दोरा पडला. दोरा माझ्या पायात अडकला. अडकलेल्या दोऱ्यात उष्णता जाणवली. जणू कुणाचा श्वास धगधगत होता. ती आकृती माझ्याजवळ उभी होती. तिने माझा हात धरला. हातात माझं नसलेलं उबदारपणं. मधल्या जागेत अंधार फुटला. दूरवर दिव्यांचं वर्तुळ पेटलं. त्या वर्तुळात मुंजा बसला. डोळे खोल पण ओलेच होते. त्याने हात करून बोलावलं, "इकडे ये आणि पूर्ण कर." मी नकारार्थी मागे सरकलो. पण पाय जमिनीत रुतले. राख पायात शिरू लागली. मातीमध्ये कुजबूज हलू लागली. "उत्तर दे किंवा इथंच राहा." मी थरथरत शब्द उच्चारले, "मी इथे चुकीने आलोय." जंगल काहीच न बोललं. फक्त पानं एक सुरात हलली. मुंजा पुढे सरकत म्हणाला, "चुकांनीच घर मिळत असतं." त्याने माझा हात पकडला. पकड धगधगत्या ज्वालेसारखी. अचानक धुके पूर्ण दूर सरकलं. पुढे जुना वाडा दिसला. वाड्यात कधीच प्रकाश नसे. आज खिडक्यात दिवे पेटले. दिव्यात माझेच चेहरे चमकले. प्रत्येक चेहरा शांत हसत. "आम्ही इथेच राहतो सदैव. तू पण राहणार आजपासून." मी किंचाळलो. पण आवाज गेला. वारा माझी किंचाळी गिळून गेला. वाड्याचं दार स्वतः उघडलं. माझे पाय आत ओढले गेले. आत अंधार नव्हता, तर प्रकाश. पण ते प्रकाश जिवंत वाटले. प्रकाशातून पांढरे हात वाढले. हातांनी मला घट्ट पकडलं. आवाज शेवटचा गुंजला, "आता परतीचा मार्ग नसतो." वाड्याचं दार आपटून बंद. आत पानांची कुजबूज थांबली. फक्त शांत श्वास ऐकू. आणि माझाच आवाज म्हणाला, "मी इथला आहे आता."